संभाजीनगर हेच आता जंतर मंतर, विद्यार्थी नव्हे तर सरकार अपयशी, अभिजित दिपके यांची सरकारवर आगपाखड। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून चाकण एमआयडीसीची पाहणीनंतर पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार बैठक। भावेश कावरेला नॉनव्हेज खाण्यासंदर्भातील व्हिडिओ भोवला। मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर भावेश कावरे अमित ठाकरेंच्या भेटीला। ओबीसींच्या जागा बळकावल्यामुळे वेगळा प्रवर्ग करण्याची मागणी करावी लागेल। विजय वडेट्टीवार आक्रमक, ओबीसीत राहायचं की नाही हे ठरवण्याची वेळ आली असल्याचं विधान। कुंभपर्व पुस्तिकेवर महाजनांचा पालकमंत्री असा उल्लेख। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा असताना नव्या वादाची शक्यता। कट्टर राजकीय विरोधक उदय सामंत, भास्कर जाधव एकत्र। रत्नागिरीत रस्ता नामकरण सोहळ्यानिमित्तानं दिलखुलास गप्पा। कोकणातील राजकीय वर्तुळात चर्चा। मुंब्र्याला आता मुंब्रादेवी बोलायचं, मंत्री नितेश राणे यांचं विधान। मुंब्रादेवी कालही भगवा होतं, आजही भगवा आहे, उद्याही भगवा राहील, राणेंनी ठणकावलं। वंदे मातरम अवमान प्रकरणावरून अमित शहांची सोनिया गांधींवर तोफ। हे पाप देश माफ करणार नाही, शहांची सडकून टीका। तपोवनातील वृक्षतोडीवर 8 डिसेंबरपर्यंत निर्बंध। राष्ट्रीय हरित लवादाकडून वृक्षतोडीवरील निर्बंध कायम। पुढची सुनावणी 8 डिसेंबरला घेण्याचे आदेश। बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणी 21 ऑगस्टला मोर्चा। सौरभ सोनवणेच्या अटकेची मागणी, तर राजकीय हस्तक्षेपामुळे मुलाच्या जबाबामध्ये नाव। खासदार बजरंग सोनवणे यांचा आरोप। पोलिसांनी जामर लावल्यामुळे गाडी मालकानं स्वतःची कार पेटवली। संभाजीनगरमधील धक्कादायक घटना, विनंती करूनही जामर न काढल्यानं संताप। सिंधुदुर्गातील भुईबावडा घाटात दरड कोसळली। गगनबावडा ते खारेपाटण राज्यमार्ग बंद, करूळ मार्गे वाहतूक वळवली। त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची अलोट गर्दी। श्रावण महिना आणि वीकेंडमुळे दर्शनासाठी गर्दी। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर वाहतूक कोंडी। नालासोपाऱ्यात केक खाल्ल्यामुळे 11 जणांना विषबाधा। केकमध्ये पाल असल्याचा मुलांचा आरोप। 7 अल्पवयीन मुलं आणि 4 महिलांना विषबाधा। पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी ओकली गरळ। आम्ही 4% हिंदूंना सहन करतो असं विधान। अखंड भारत संकल्पनेबद्दल सुद्धा मुक्ताफळ। वर्ध्यात चोरट्यांचा धुमाकूळ, तब्बल 12 दुकानं फोडली। सोने चांदीच्या दुकानात सुद्धा डल्ला। गोंदियामध्ये धबधब्याच्या प्रवाहात 2 तरुण वाहून गेले। देवरी तालुक्यातली घटना, प्रशासनाकडून तरुणांचा शोध सुरू। उत्तर प्रदेशसह ओडिशात मुसळधार पाऊस। लखनौमध्ये रस्त्यांवर 2 फुटापर्यंत पाणी। गंगा यमुनेसह 11 नद्या दुथडी भरून राहिल्या। इंडोनेशियात पुन्हा भूकंप। आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू। 13 तासात भूकंपाचे 2 मोठे धक्के। अमेरिकेमध्ये 2 विमानांचा अपघात टळला। फिनिक्स शहरातील धक्कादायक घटना। 2 विमानं समोरासमोर आल्यामुळे गोंधळ। ओमानच्या समुद्रात जहाजातून तेल गळती। 2000 चौरस किलोमीटर भागात पसरलं तेल। सागरी जीवसृष्टीसह संरक्षित जलक्षेत्राला धोका। पंतप्रधान मोदींचं प्राणी प्रेम पुन्हा समोर। लाल किल्ल्यासाठी निघण्याआधी वासरू आणि मोरांना भरवलं अन्न। नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे।